नमस्कार. मी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी. गेली 28 वर्ष लातूरला दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्राच्या अध्यापनाचं काम करतोय. 2011 सालापासून मी डिपर या संस्थेशी जोडला गेलो. सुरुवातीला 1-2 वर्ष संस्थेचं काम फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरतं मर्यादित होतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना शंका होती की हे एक शैक्षणिक क्षेत्रामधनं कुठला तरी आर्थिक फायदा करून घेणारं ऑर्गनायझेशन आहे असं. पण गेल्या 2-4 वर्षात जर आपण पाहिलं तर डिपर या संस्थेने अनेक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. मग ते क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र असेल, मग ते सामाजिक क्षेत्र असेल, कुठे काही लोकांना मदतीची गरज असेल, अनेक क्षेत्रामध्ये डिपर आजच्या घडीला काम करत आहे. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचा जो समज होता की फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरतंच डिपर काम करते, तो समज नक्कीच या 2 वर्षात संस्थेने खोटा ठरवलेला आहे. आणि जे पाळमुळं जी क्षेत्र संस्थेने पादाक्रांत केलेली आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिउच्च पातळीचं काम डिपरकडनं सध्या केलं चाललेलं आहे. आणि अजूनही भविष्यामध्ये अनेक योजना डिपरच्या एजेंडावरती आहेत. 100% खात्री आहे की त्या क्षेत्रामध्ये सुद्धा डिपर अतिशय उच्च पातळीचं काम सगळ्या समाजाला करून दाखवेल. मुळात डिपरचा जो उद्देश आहे सगळ्यांना लक्षात आला असेल की अनेक क्षेत्रामध्ये काम का करते डिपर. तर उद्देश असा आहे की समाज सुधारायचा आहे. समाज सुधारताना नुसतं शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी सुधारून कामाचं नाही आहे, तर विद्यार्थ्याशी निगडित असलेला जो प्रत्येक घटक आहे, मग तो पालक असेल, मग तो समाज असेल, मग तो शिक्षक असेल, या सगळ्यांना सगळे घडले, सगळ्यांना घडवलं, सगळे जर सुसंस्कारित झाले तर आपोआपच सगळीकडे आपल्याला याचे परिणाम दिसायला लागतील. हा मेन उद्देश डिपरने डोळ्यासमोर ठेवून अनेक क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू केलेली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे डिपरचं तत्व जिथे कमी तिथे आम्ही या पद्धतीने डिपर सध्या काम करते. पुरे